अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली। 20 प्रभाग असलेल्या अकोला महापालिकेत 80 जागांची आरक्षण सोडत आज काढण्यात आली। 80 पैकी 43 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेल्या आहेत। अनुसूचित जमातीसाठी 2 जागा, ओबीसींना 21 आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 14 जागा राखीव करण्यात आल्या आहेत। दरम्यान या सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। संभाव्य उमेदवारांनी आपल्या भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवणं सुरू केलाय, तर पक्षश्रेष्ठींकडे तिकिटासाठी हालचाली वाढलेल्या आहेत। आज झालेल्या आरक्षण सोडतीनंतर अनेकांचे राजकीय भवितव्य निश्चित झालंय। कही गम तो कही खुशी असं आरक्षण सोडतीनंतरचं चित्र पाहायला मिळतंय। यावर आता आगामी निवडणुकीची रणनीती अवलंबून राहणार आहे। महापालिका प्रशासन सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झालाय। दरम्यान काही प्रशासकीय बदल झाल्यानं निवडणुकीचे वेळापत्रक किंचित पुढे ढकलण्यात आलंय। 2025 रोजी महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या 20 प्रभागामधील 80 जागांमध्ये ज्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि या सर्व प्रवर्गामधील महिलांसाठी आरक्षित असलेल्या आणि खुल्या संवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांची सोडतीद्वारे निश्चिती करण्यात आलेली आहे। माननीय राज्य निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचे कटाक्षाने पालन करून आज या ठिकाणी अतिशय शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडलेली आहे। यासाठी शहरामधील विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, शहरातील उत्साही नागरिक आणि सर्व पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीमध्ये हा सोडतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि तो आम्ही आता याच्या पब्लिसिटी करू। त्याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर त्याच्यामध्ये हरकती घेण्यासाठी सुद्धा संधी आहे।